तर आपल्याबरोबर कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे आहेत. सरांचं स्वागत आपण केलं आहे. पुनश्च एकदा त्यांचं आपण स्वागत करूया. सर, यावर्षी महाराष्ट्रात सरासरीच्या 102% पाऊस होणार असल्याचा अंदाज तुम्ही वर्तवलाय. हा पाऊस नेमका कसा असेल राज्याच्या दृष्टीने? एकूण या वर्षाचा मान्सून हा वेगळा मान्सून असून यावर्षी वेळेवर किंवा वेळेपूर्वी दाखल होणं आणि सरासरीच्या वरती पाऊस बऱ्याच भागात होणं हे या वर्षाचं वैशिष्ट्य मान्सूनचं असेल. एकूण आपण जर परिस्थिती सध्या पाहिली तर येत्या 24 तासात केरळामध्ये मान्सून दाखल होईल आणि तो वेगाने पुढं सरकेल असा अंदाज आहे. मुंबई त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू होईल. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागात देखील पाऊस येत्या 2 आणि 3 तारखेला होईल अशी स्थिती सध्याची तरी दिसते. 4 तारखेला देखील पाऊस होईल. पुढं पाऊस काही काळ चालू राहील आणि ही स्थिती एक चांगली स्थिती यावर्षी निर्माण झालेली आहे. वेळेवर पाऊस पडणं हे फार अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याची वाट न बघता ते वेळेपूर्वी दाखल होणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं चांगलं एक शुभलक्षण आहे या वर्षाच्या मान्सूनचं. एकूण मान्सूनचं जर वितरण पाहिलं तर अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही जे मान्सून मॉडेल मी तयार केलं आहे आणि त्याला जो तिथला 30 वर्षाच्या डेटाचं मॉडेलवरती आपण या वर्षाचा डेटा मार्च, एप्रिल, मेमध्ये भरल्यानंतर अकोल्यामध्ये 100% तिथल्या सरासरीचा पाऊस होण्याची शक्यता असून यवतमाळला 102%पर्यंत सरासरीच्या वरती पाऊस होईल. तर नागपूरला सरासरी एवढा पाऊस होईल आणि चंद्रपूरला म्हणजे पूर्व विदर्भात 105%पर्यंत सरासरीचा पाऊस होईल असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यात परभणीचं आपण मॉडेल तयार केलं आहे. मराठवाड्यात सरासरी एवढा पाऊस होईल आणि इकडं उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकला 105% सरासरीच्या, तर जळगावला 101% असा इतका पाऊस होईल. पुण्याला सरासरीचे 105%, तर कोकणातही सरासरीचे 105% पावसाची शक्यता आहे. सोलापूर आणि पाडेगाव ह्या कोरडवाहू संशोधन केंद्रांचं जर कोरडवाहू भागाचा जर अभ्यास केला तर सरासरीच्या वरती तिथंही सरासरी इतका अथवा त्यावरती पाऊस जाण्याची शक्यता आहे. हे जे वितरण आहे हे वितरणाला फार महत्त्व आहे. गेल्या काही वर्षात आपल्याला असं दिसतं की काही कमी दिवसात अधिक पाऊस होणं आणि बराच काळ खंड असणं हे मान्सूनचं एक नवीन वैशिष्ट्य आहे. गेल्या हवामान बदलाच्या या संपूर्ण काळामध्ये हे प्रकर्षाने आपल्याला जाणवतं आहे. यावर्षी मला असं वाटतं की खंडाचा कालावधी कमी असेल, परंतु जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात अशा दरम्यान एखादा खंड येऊ शकतो आणि तो खंड निश्चित पडणार आहे. त्या म्हणजे जूनमध्ये आणि जुलैच्या दरम्यान खंड निश्चित पडणार आहे. त्याला कारण असं आहे की ज्या वेळेला मार्च, एप्रिल, मेमध्ये हवेचे वाऱ्याचा वेग कमी असतो, 1.5-2 किलोमीटर 3 किलोमीटर तासी वेग असतो. नॉर्मल वेग साधारणपणे 8 ते 10 किलोमीटर असतो. तो यावर्षी कमी दाखवला आहे काही ठिकाणी आणि त्यामुळं खंड हे निश्चित आहेत. सद्यस्थितीमध्ये बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. केरळावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. बंगालच्या उपसागरामध्ये काही चक्राकार वारे वाहत आहेत. लहानसं छोटं वादळ पण निर्माण होण्याची शक्यता. ही सगळी स्थिती जी हवामानाची आहे ती एकूण आपण 3 प्रकारे हे वर्ष कुठल्याही कॅटेगरीमध्ये आणतो. सरासरीपेक्षा कमी, सरासरी एवढा अथवा सरासरीच्या वरती. तर हे वर्ष खरं सर, नेमकं तुम्ही जे म्हणताय 2 ते 4 जूनच्या दरम्यान पाऊस दाखवला येईल, त्याकरता तयारी काय केली पाहिजे? यावर्षी कुठून मान्सून महाराष्ट्रात येईल या महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलायचं एक छोटासा ब्रेक घेतोय. सर, 2 ते 4 जूनच्या दरम्यान मान्सून येईल असं तुम्ही म्हणताय. काय तयारी शेतकऱ्यांना करावी? यावर्षी कोकण मार्गे मान्सून येईल असा आपला दावा आहे, तो का? आणि विभागवार पाऊस राज्यामध्ये कसा होईल? वेळ कमी आपल्याकडे, पण सर्वच प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत कारण उत्कंठा आमची आहे. मान्सूनची एकूण जी प्रगती आहे ती अत्यंत समाधानकारक यावर्षी आहे. बऱ्याच वेळेला मान्सून आगमनाच्या वेळेला अनेक अडथळे निर्माण होतात आणि मान्सूनची वाट बघावी लागते, परंतु यावर्षी तसे अडथळे काही निर्माण झालेले नाही आहेत आणि त्यामुळं केरळात मान्सून दाखल होताच महाराष्ट्रावरचे जर हवेचे दाब पाहिले तर मुंबईपासून दक्षिणेला 1006 हेक्टोपास्कल इतका हवेचा कमी दाब आहे.
त्यामुळे वारे वेगाने वरती सरकणार आहेत आणि मुंबईला देखील उद्या पाऊस होऊ शकतो. उद्यापासून पाऊस दररोज होऊ शकतो अशी स्थिती झालेली आहे. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीची जी बाजू आहे तिथं देखील दररोज पाऊस होऊ शकतो उद्यानंतर किंवा उद्यापासून. आणि ही जी स्थिती आहे यालाच आपण नैऋत्येकडनं मान्सूनची पावसाची सुरुवात असं म्हणतो. तिथून कोकणातनं एकदा कोकणात मान्सून स्थिरावला की मग देशाकडं मान्सूनचं प्रोग्रेस सुरू होते आणि देशावरती देखील मान्सून हवेचे कमी दाब असल्यामुळं आणि पूर्वेकडे देखील हवेचे कमी दाब असल्यामुळं मान्सून वेगाने सरकू शकतो यावर्षी. त्याचप्रमाणे उत्तर भारतातली जर स्थिती पाहिली तर साधारणपणे 1000 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब संपूर्ण उत्तर प्रदेश, नंतर उत्तराखंड, दिल्ली, त्याचप्रमाणे काश्मीर या भागावर असल्यामुळं आणि हिंदी महासागरामध्ये 1008 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब असल्यामुळं दक्षिणेकडनं वारे नैऋत्य दिशेने उत्तरेकडं वेगाने जातील. जाताना मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन जातील, ढग निर्मिती होईल आणि पाऊस होत जाईल. म्हणजे यावर्षीच्या शेड्यूल तारखा ज्या आहेत पोचण्याच्या त्या तारखा लवकर येतील आणि पाऊस लवकर सुरू होईल अशी स्थिती यावर्षी मला वाटते. यावर्षी मान्सून नैऋत्येकडनंच प्रवेश करणार आहे. त्यामुळं ही बाब अत्यंत समाधानकारक बाब आहे असं मला वाटतं. डॉक्टर रामचंद्र साबळे, दरवर्षी पावसाचा जो अंदाज आहे तो आपला बऱ्यापैकी खरा ठरतो. यावर्षी तो खरा ठरावा, शेतकऱ्याला उत्तम मान्सूनच्या आगमनानं आनंद मिळावा आणि सगळीकडे धनधान्य उत्पन्न मोठ्या प्रमाणात व्हावं आणि बळीराजा सुखी व्हावा, आपण सर्व सुखी व्हावं अशीच इच्छा आहे. आपण वर्तवलेला अंदाज खरा ठरो. धन्यवाद, आपण झी 24 बोललात त्याबद्दल. पीक पाणीमध्ये इतकंच. शेतकरी बंधूंनो, उद्या पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, नवीन कृषीविषयक माहितीच्या खजिन्यासह. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.